नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत कर्क राशीचं मार्च 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. कसे असतील ग्रहयोग, कसे असतील ग्रहांची राशांतर आणि ती तुमच्या राशीवर कशा प्रकारे प्रभाव करणार आहेत, कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत, कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे आहेत, तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे जे की सर्वात जास्त प्रभावित होणार आहे, या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी आहेत या सर्व 12 राशींचं मार्च 2024 करताचं राशीफळ का असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत. आपण त्याचा आनंद जरूर घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत कर्क राशीबद्दल. सगळ्यात पहिल्यांदा आपण तुमचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य हे नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा करू. जसं की या महिन्यातली जी अमावस्या आहे ते तुमच्या अष्टम स्थानामध्ये कुंभ राशीमध्ये होणार आहे आणि तुमच्याकरता अमावस्या म्हणजे तुमच्या राशीचा जो स्वामी आहे तो चंद्र आहे, त्याच्यामुळे चंद्राला अमावस्येचं बळ नसतं आणि अष्टम स्थान हे अशुभ स्थान समजलं जातं, की ज्याला एका भाषेमध्ये मृत्यू स्थान असं सुद्धा म्हटलं जातं. मृत्यू स्थान म्हणजे प्रत्यक्ष मृत्यू असं अजिबात नाही, मात्र मृत्यू समपीडा किंवा त्या संदर्भातले त्रास असे थोडेफार त्याचा आपण एक व्याख्या करू शकतो. तर जी अमावस्या आहे ती तुमच्या अष्टम स्थानात आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा जो षष्टेश आहे गुरु हा तुमच्या दशम स्थानामध्ये आहे आणि अष्टमेश जो शनी आहे तो अष्टम स्थानातच आहे. अष्टम स्थानातलं जे शनीचं भ्रमण असतं याला आपण लघु 7.5 असं म्हणतो किंवा लहान छोटी 7.5 असं म्हणतो. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर आरोग्याच्या संदर्भात मानसिक किंवा शारीरिक दोन्ही बाबतीमध्ये हा महिना तेवढा चांगला नाही आहे, त्याच्यामुळे थोडंसं तुम्हाला सतर्क राहणं गरजेचं राहील. इथे जर का तुम्ही पाहिलं तरी तो सुद्धा तुमच्या 8व्या सणात बरेचसे ग्रह एकत्र झालेले आहेत, जसं की रवी आहे, मंगळ आहे, बुध आहे, त्याच्यानंतर शुक्र आहे, शनी आहे. तर असे बरेचसे ग्रह तुमच्या अष्टम स्थानात आलेले आहेत की जे स्थान चांगलं नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला या महिन्यामध्ये थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले मानसिक आणि शारीरिक त्रास याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे आर्थिक संदर्भात विचार करायचा झाला तर तुमच्या राशीचा जो धनेश आहे रवी, जो की तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करतोय 16 तारखेनंतर, तो तुमच्या 17 तारखेनंतर तो तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. त्याचप्रमाणे जो पंचमेश आहे मंगळ हा सुद्धा तुमच्या सप्तम स्थानामध्ये भ्रमण करतोय. दिनांक 16 तारखेनंतर अष्टमात भ्रमण करेल. तुमच्या राशीचा अष्टमेश आहे शनी, तो शनी तुमच्या अष्टम स्थानातच भ्रमण करतोय आणि जो लाभेश आहे शुक्र, जो की तुमच्या सप्तमात भ्रमण करतोय आणि दिनांक 8 तारखेनंतर तो तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करणार. तर एकंदरीत या सर्व 2, 5, 8, 11 या स्थानाचे अधिपती आर्थिक संदर्भात महत्वाची भूमिका पार पडत असतात. आता हे सर्व जे ग्रह आहेत अष्टम स्थानाशी जास्त संबंधित आहेत, त्यामुळे या महिन्यात आर्थिक संदर्भात सुद्धा थोडंसं तुम्हाला एक रस्सीखेच वगैरे करावी लागेल. या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. अर्थात तुमच्या राशीला वेगळं विशेष काय सांगण्याची गरज नाही, कारण व्यवहार आहे तुमचे, रास पैसे कुठे कधी कसे खर्च करायचे या संदर्भातलं जे ज्ञान आहे तुम्हाला उपजतच असतं. परंतु या महिन्यामध्ये थोडंसं खर्च वगैरे जास्त होते किंवा तुमचे अंदाज चुकू शकतील, तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. अर्थात हे जे मी सांगतोय त्याचा जो परिणाम आहे तो 1 ते 1.5 महिन्यापर्यंत टिकेल. 1 ते 1.5 महिन्यापर्यंत थोडासा तुम्हाला त्रास जाणवेल. थोडंसं त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे शुक्र, जो की तुमच्या सप्तमामध्ये भ्रमण करतो आहे आणि दिनांक 8 तारखेनंतर तो तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. आता इथे सुद्धा घरातले जे खास करून जो स्त्री वर्ग असेल त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. त्यांच्यावर छोट्या मोठ्या गोष्टी वादविवादाचे प्रसंग सुद्धा निर्माण होऊ शकतील. वास्तूच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम या दरम्यान करू नका, ते पूर्ण होणार नाहीत किंवा तुमचे अंदाज चुकू शकतील. लव्ह लाईफ बद्दल सांगायचं झालं तर लव्ह लाईफ बद्दल सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे मंगळ, लक्षात घ्या मंगळ जो ग्रह आहे हा तुमच्या राशीकरता अतिशय महत्वपूर्ण ग्रह आहे. त्याला एका भाषेमध्ये राजयोगकारक ग्रह असं सुद्धा म्हणतात, कारण तुमचा पंचमेश आहे, दशमेश आहे, महत्वपूर्ण केंद्र कोण स्थानाचा अधिपती असल्या कारण त्याला राजयोगकारक अशी उपाधी दिली गेलेली आहे. आता हा जो मंगळ आहे हा मंगळ सुद्धा तुमचा सप्तमात भ्रमण करतोय आणि दिनांक 16 तारखेनंतर तो तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे जर काही तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर ते थोडंसं साधारण 17-18 तारखेनंतरच्या गोष्टी असतील, म्हणजे 17-18 तारखेनंतर जवळजवळ पुढे 1.25 ते 1.5 महिना काही गोष्टी तुमच्यामध्ये आणि तुमच्या वैवाहिक तुमच्या रिलेशनशिपमध्ये असणारा जो व्यक्ती आहे त्याच्यावर जे नातेसंबंध आहेत ते तेवढेसे स्मूथ राहणार नाही. तर या संदर्भात काळजी घेणं थोडं महत्वपूर्ण राहील. छोट्या मोठ्या गोष्टीवर वादविवादाचे प्रसंग वगैरे निर्माण होईल, कदाचित वादविवाद टोक सुद्धा गाठू शकतील. काळजी घ्या. या संदर्भात तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरी सुद्धा या महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मोठे ट्रेड करू नका. अप टू 15 तारखेमध्ये तुम्ही तुमच्या बुद्धीप्रमाणे किंवा तुमच्या अभ्यासाप्रमाणे ट्रेड घेऊ शकता. त्यानंतरचा कालावधी आहे तो तेवढासा चांगला नाही, तुमचे अंदाज चुकू शकतील. गर्भवती महिलांनी खास करून या संपूर्ण
महिन्यामध्ये काळजी घेणं गरजेचं राहील, कारण त्यांना स्वतःच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये सुद्धा त्रास होतील आणि गर्भारपणात जे त्रास होतात त्यांना सुद्धा तोंड द्यावं लागेल. तर अशा प्रकारचे कुठलेही त्रास किंवा कुठलीही लक्षणं तुम्हाला दिसली तर डॉक्टरी इलाज करणं अतिशय महत्वपूर्ण राहील. ज्या संदर्भात काळजी घ्या. विद्यार्थी वर्गाने सुद्धा अगदी बिंदास्त राहण्यात काही पॉईंट नाही आहे. मला ठाऊक आहे की तुमची जी रास आहे ही मेहनत करणारी आहे किंवा मेहनत करून पुढे जाणारी आहे, तर या महिन्यामध्ये मेहनत थोडीशी जास्त करावी लागेल, कारण परीक्षांचा कालावधी आहे. यानंतर वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो सप्तमेश आहे शनी, जो की तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करतो आणि अष्टमात बरेचसे ग्रह आलेले आहेत, तर वैवाहिक जोडीदारावरच्या नातेसंबंध सुद्धा गेल्या काही महिन्यात म्हणजे व्यवस्थित नाही आहेत, पण अगदीच काय प्रॉब्लेमॅटिक सुद्धा नाही. त्याच्यामुळे तशी काय काळजी करू नका. थोडाफार वरखाली राहील. वैवाहिक जीवन हे तुमचं सामान्य स्वरूपाचं दिसून येईल. यानंतर जे तुमचं कार्यक्षेत्र आहे या संदर्भात सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो दशमेश आहे त्याला आपण कर्मेश सुद्धा म्हणतो, मंगळ हा सप्तमात भ्रमण करतो. दिनांक 16 तारखेनंतर हा तुमच्या अष्टमात भ्रमण करणार आहे. तर साधारणतः तिथेच गुरु सुद्धा विराजमान आहे, म्हणजे तुमच्या दशम स्थानामध्ये. यामुळे जरी तुमच्या मनामध्ये तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात थोडीशी निगेटिव्ह इमेज तयार होईल की आपण करतोय काय, आपल्याला मनावर तेवढं इन्कम होत नाहीये किंवा आपण काम जास्त करून घेतलं तर सहकर्मींबरोबर गोष्टी बरोबर होत नाहीत, वरिष्ठांबरोबर कटके उडतात, असे बरेचसे प्रश्न तुमच्या मनात दाटून येतील. काळजी करू नका. दशमातला जो गुरु आहे हा तुम्हाला चुकीचे निर्णय घेऊ देणार नाही, पण आणि तुम्ही सुद्धा असे काही वेगळे निर्णय घेऊ नका. लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या अष्टमात जे शनीचं भ्रमण आहे त्याला लघु 7.5 असे म्हणतात. तर साधारणतः या संदर्भात काळजी घ्या, कारण 7.5 अनुभव काय असतो तो तुम्ही कधी आधी मध्ये घेतलाच असेल ज्यावेळेस तुमच्या राशीला 7.5 होती त्यावेळेस. तर थोडीशी या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं तर परत एकदा तुमच्या अष्टम स्थानामध्ये बऱ्याचशा ग्रहांचं भ्रमण आहे, त्याच्यामुळे हा जो महिना तेवढासा तुमच्यासाठी सोपा नसेल. थोडीशी काळजी घेतली तर गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होऊ शकतील. याचप्रमाणे आता आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगांबद्दल, त्याचे परिणाम नेमके अनुभव तुम्हाला काय येतील. जसं की दिनांक 3 तारखेला हर्षल आणि शुक्राचा केंद्रयोग होणार आहे. हर्षल जो की तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करतो, शुक्र तुमच्या सप्तमात भ्रमण करणार आहे. दोघांचा केंद्रयोग होणार आहे. विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदारावर शाब्दिक चकमकी या दरम्यान ओढू शकतील. छोट्या मोठ्या कारणांनी त्या संदर्भात काळजी घ्या. साधारणतः हा योग आहे 3 तारखेला आहे. याचप्रमाणे दिनांक 8 तारखेला नेपच्यून आणि बुधाची युती सुद्धा होणार आहे. भाग्यातला नेपच्यून त्याच्यावर बुधाची युती. तर साधारणतः जे या दरम्यान जर का तुम्हाला प्रवास योग वगैरे असतील किंवा प्रवासासाठी जर का तुम्ही धावपळ असेल तर आरोग्याकडे लक्ष द्या. आणि ज्या कामानिमित्त तुम्ही बाहेर पडाल त्या संदर्भातले कागदोपत्री व्यवहारामध्ये सुद्धा काळजी घेणं गरजेचं राहील. कागदोपत्री व्यवहारामध्ये फसलं किंवा फसवलं जाणं किंवा तुमच्या संदर्भात काही वेगळे अनुभव येणंच की जे अशुभ फलदायी असतील अशा गोष्टींपासून थोडीशी काळजी घेणं महत्वपूर्ण आहे. याचप्रमाणे दिनांक 9 तारखेला हर्षल आणि मंगळाचा केंद्रयोग सुद्धा होणार आहे. हर्षल जो की तुमच्या दशमात भ्रमण करतोय, जो मंगळ तुमच्या सप्तमात भ्रमण करतोय, दोघांचा केंद्रयोग होणार आहे. विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान डोकं वर काढू शकतील. दिनांक 9 तारखेच्या आसपास. 17 तारखेला नेपच्यून आणि रवीची युती होणार आहे. रवी जो की तुमचा धनेश आहे आणि तो भाग्यामध्ये युती होणार आहे नेपच्यून. अर्थात या दरम्यान तुम्हाला काय चांगले इंट्युशन येतील, मात्र आर्थिक संदर्भातले कुठले महत्वपूर्ण जे व्यवहार आहेत ते करू नका. यामध्ये तुमचे अंदाज चुकू शकतील, खास करून इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीमध्ये. याचप्रमाणे दिनांक 19 तारखेला राहू आणि बुधाची युती सुद्धा होणार आहे तुमच्या भाग्यस्थानामध्ये. या दरम्यान काळजी घेणं अतिशय महत्वपूर्ण राहील. कागदोपत्री व्यवहार करू नका, काही कमिटमेंट प्रॉमिसेस असं या दरम्यान अजिबात करू नका. तुमचे अंदाज चुकतील, फसगत झाल्यासारखी वाटेल आणि गोष्टी थोड्याशा टोकाच्या सुद्धा होऊ शकतील. काळजी घ्या. विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याच्या संदर्भातले असे काही त्रास उद्भवतील की ज्याचा रिझनिंग होणार नाही, कारण नाही समजणार. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, थोडंसं काही या बाबतीमध्ये काळजी घेणं आवश्यक राहील. याचप्रमाणे दिनांक 21 तारखेला शनी आणि शुक्राची युती होणार आहे अष्टम स्थानात. अष्टम स्थान जसं सुरुवातीला सांगितलं हे काय फारसं शुभफलदायी स्थान नाही आणि यामध्ये दोन तुमच्या राशीकरता महत्वाचे जे शत्रू ग्रह आहेत, शनी किंवा शुक्र किंवा अशुभ ग्रह, या दोघांची युती होणार आहे अष्टमामध्ये. तर घरातल्या व्यक्ती यांच्याबरोबर किंवा तुम्हाला आर्थिक संदर्भातले काही त्रास या दरम्यान होऊ शकतील. थोडेसे काळजी घ्या. अर्थात ग्रहयोगांचे परिणाम हे 2-3 दिवसाकरता असतात, परंतु ते मिळतात जरूर. थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. आणि या महिन्याची जे अमावस्या आहे ते तुमच्या अष्टमात होणार आहे, सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे मृत्यू स्थानामध्ये. त्यामुळे आरोग्याच्या संदर्भात काळजी घेणं अत्यंत आवश्यक राहील. या महिन्याची जी पौर्णिमा आहे ती होळी पौर्णिमा आहे, दिनांक 25 तारखेला होणारी आहे. अमावस्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान रविचंद्राचे जे आकर्षण असतं पृथ्वीकडे हे जास्त प्रमाणात असतं आणि त्यामुळे आपण जास्त भावनातीत होतो आणि भावनातीत होऊन घेतलेले निर्णय हे बऱ्याचदा चुकण्याची शक्यता जास्त असते. तर या थोडंसं स्वतःकडे लक्ष द्या. जे काही तुम्ही म्हणजे तुमच्या विचारांवर, तुमच्या शरीरावरती, शारीरिकच्या संदर्भातले त्रास वगैरे या संदर्भात
काळजी घेणं गरजेचं राहील. उगाच तुम्ही भाग्याच्या आहारी जाऊ नका किंवा बिनधास्त राहू नका. तसे तुमची रास नाहीये खरं तर, आणि थोडीशी इमोशनल आहे, छोट्या मोठ्या गोष्टींचा जास्त विचार करते. तर विचार करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करण्याचा जर का तुम्ही तो विचार केला तर या महिन्यात नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होईल. अर्थात हे जे प्रॉब्लेम आहेत किंवा हे जे तुम्हाला वाटतंय त्रास, हे अष्टमातला शनी त्याच्यामुळे थोडेसे जास्त जाणवतील. फक्त 1 ते 1.5 महिना तुम्हाला यावरती कंट्रोल करणं गरजेचं आहे. थोडंसं सकारात्मकतेने आणि बारीक निरीक्षण नजरेने या संदर्भात पाहणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं कर्क राशीचं मार्च 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा. आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.